कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जोरदार फटकेबाजी केली। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भावाला निरोप पाठवला होता की मुलाला उभं करू नको, परंतु त्यांनी ऐकलं नाही असं म्हणत दादांनी टोला लगावला। तर आमचं चांगलं सुरू असून सरकारला दृष्ट लागू नये म्हणून देवगिरी बाहेर आपण काळी बाहुली बांधणार आहोत अशी मिश्किल टिप्पणी सुद्धा अजित पवारांनी केली। माझ्या भागात आमचा लोकसभेचा उमेदवार 48,000 पडला। मी माझ्या भावाला निरोप पाठवतो और नको माझ्या विरोधात तुझ्या पोराला उभं करू। अरे नाही, बारामती साहेबाच्या मागे आहे म्हणलं आहे, मी कुठं नाही म्हणतोय, पण साहेबाचा नंबर झाल्यावर बारामती दादाच्या मागे आहे आणि मला लाखाच्या पेक्षा जास्त मतांनी निवडून दिलं। मी आपला गप बसलो, सगळं खानदान माझ्या विरोधात प्रचार करत होतो। पहिल्या तर योजना आणली तेव्हा यांनीच माझी चेष्टा केली, काय दिले तर 1,500 रुपये। 1,500 काय होते, 1,500 काय होते ते कळलं सगळ्याला। चांगल्या योजना आणल्यानंतर समाज कसा उभा राहतो हे चांगलं कळलं। एवढ्या भरभक्कम पाठिंबा आलेला, त्याला कुठेही आता दृष्ट लागू देऊ नका। आम्ही आपली काळी बाहुली आता देवगिरीला बांधतोच आणि या पद्धतीने आपण जाऊ। आणि तिकडे सांगलीमध्ये भाजपच्या हिंदू गर्जना सभेचं आयोजन केलं गेलं होतं। नितेश राणे यांच्याकडे भाजपमधला हिंदुत्ववादी चेहरा म्हणून सध्या पाहिलं जातं, कारण गेल्या काही दिवसात नितेश राणेंनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरनं आक्रमक भूमिका घेतली आहे, तसं भाष्यही केलंय। नितेश राणेंनी विरोधकांना या सभेत बोलताना ईव्हीएमचा एक वेगळाच अर्थ स्पष्ट करून सांगितला। हिंदू म्हणून आपली भूमिका आणि विचार आपण स्पष्ट ठेवायला हवेत। ईव्हीएमच्या नावानं विरोधक बोंब मारतायत, त्यांना ईव्हीएमचा अर्थच कळलेला नाही। ईव्हीएम म्हणजे एव्हरी वोट अगेन्स्ट मुल्ला असं म्हणत नितेश राणेंनी सांगलीमध्ये काहीसं आक्रमक आणि वादग्रस्त विधान केल्याचं दिसतंय। ईव्हीएमच्या नावाने आमचे कसे विरोधक बोंबलतात, हजम होत नाही का हिंदू समाज एकत्र येऊन कसं मतदान करू शकतो। आमच्या तर एक बाहेर येतात मतदान करायला, हिंदू समाज येऊ शकत नाही। ईव्हीएम वर दोष देतात। आता या लोकांना ईव्हीएमचं फुल फॉर्मच कळलं नाही, हिंदू समाजाने कुठल्या विचाराने मतदान केलं कळलं नाही। ईव्हीएमचा अर्थ आहे एव्हरी वोट अगेन्स्ट मुल्ला। म्हणून आम्ही ईव्हीएम वरून निवडून आलो आणि आपण काय बोलतो, ईव्हीएम म्हणूनच निवडून आलो नाही। तीन आमदार कंप्लेंट केलं ईव्हीएमचे। यांना जे मंत्रिपद मिळालेलं आहे ते कोणत्या आधारावर मिळालेलं आहे सगळ्यांना माहीत आहे। भारतीय जनता पार्टीने त्यांची प्रवृत्ती काय आहे, त्यांची मानसिकता काय आहे, त्यांची विचारधारा काय आहे हे सगळं बघून त्यांना मंत्रिपद दिलेलं आहे। आता हे मिळालेलं आहे। माझी एक विनंती आहे, खूप जबाबदारीचं पद आहे। आता मंत्री म्हणजे सगळ्यांचे मंत्री आहे तुम्ही, आणि कमीत कमी आता तुमची एक घाणेरडी मानसिकता तुम्ही बाजूला ठेवून महाराष्ट्रासाठी काय चांगला करता येईल याच्या बाबतीत बोललं तर बरं होईल, मला असं वाटतं। एखाद्या मंत्रींनी फक्त एकाच जाती धर्माच्या लोकांना टार्गेट करून बोलणं हे त्यांनी आता सोडावं। मी सर्वच मतदारांचं मनापासून आभार व्यक्त करतो की आपण सर्वांनी आमच्यावर जो विश्वास ठेवला त्याच्यामुळं आज आम्ही सर्वजण सत्तेत आहोत। आणि सत्तेत असणारा मंत्रीला एका विशेष जातीबद्दल असं वक्तव्य करणं हे निंदनीय आहे। ह्याच्यापुढं त्यांनी असं वक्तव्य केलं तर त्यांना जसेच तसं उत्तर दिलं जाईल। मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादांना विनंती करतो की आपण आपल्या ह्या मंत्रीला आवर घालावं, आणि जर त्या मंत्रीला त्यांच्या मंत्रिपदाचं महत्त्व कळत नसेल तर त्यांनी त्या मंत्रिपदावरनं पाय उतरवावं। आणि एकीकडे या सभेतलं नितेश राणेंचं वक्तव्य चर्चेत आहे, तर दुसरीकडे माजी मंत्री सुरेश खाडे यांनी सुद्धा असंच एक विधान केलं। या सभेला उद्देशून भाषण करताना हिंदू राष्ट्राची गर्जना खाडे यांनी केली आणि केंद्र सरकार त्या दृष्टीनं पावलं उचलतंय, त्याला आपण साथ द्यायला हवी अशी विनंती केली। 2-4 मिनिटांच्या आपल्या भाषणात मिरज मतदारसंघाला त्यांनी मिनी पाकिस्तान असंही संबोधलं, त्यामुळे त्यांनी मतदारांचा जाहीर अपमान केल्याचं बोललं जातंय। राष्ट्र झालं तर मग काय चिंता नाही, पण मोदी साहेब त्या प्रयत्नात आहेत। आता त्या दृष्टिकोनातून निश्चित आपल्या सगळ्यांची साथ पाहिजे। आम्ही जर दलित असलो तरी आम्ही हिंदू आहे असं समजू नका तुम्ही। हिंदू चांभार म्हणून लावलं जातं, त्यामुळे असं नाही की आम्ही पण तुमच्या
राजे हे पण लक्षात ठेवा. त्यामुळे आम्ही मागे नाहीये. आम्ही पण मिनी पाकिस्तानमध्ये लढतो आम्ही, समजलं का? आणि 4 वेळा दिवस आम्ही झेंडा लावलाय, चौकार मारलाय. मगाशी तुम्ही हाटरी झाली म्हणणार, चुकीचं म्हणणार, पण तिथं चौकार मारलाय आम्ही निश्चितच. हा विरोध बघून त्यामुळं असं नाहीये. पण जिथं आम्हाला ठोकायचं त्याला ठोकणार, जिथं रुजवायचं तिथं रुजवणार, आणि आम्ही आपल्या बरोबर आपली साथ देणार, त्याबद्दल शंका नाहीये. आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीनं घसघशीत यश मिळवलं, पण विधानसभेत त्यांना अपेक्षित यश काही मिळवता आलं नाही. विधानसभेत महायुतीनं महाविकास आघाडीचा धुव्वा उडवला. त्याच पराभवावरनं सुरू झालेली धुसफूस काही थांबायचं नाव घेत नाहीये. महाविकास आघाडीतल्या नेत्यांकडनं एकमेकांची उणीधुणी काढली जात आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंनी नवीन वादाला तोंड फोडलंय. उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसवरती त्यांनी बोचरे वार केले, टीका केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतली सुंदोपसुंदी चव्हाट्यावर आली आहे. नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावरती आहेत. महाविकास आघाडीतल्या प्रत्येक पक्षानं स्वबळाची चाचपणी सुरू केली आहे. त्याचमुळे ही धुसफूस महाविकास आघाडीच्या फुटीची नांदी तर ठरणार नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगतेय. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंनी महाविकास आघाडीतल्या मित्रपक्षांबाबत केलेलं एक वक्तव्य सध्या खूप चर्चेत आहे. विधानसभेनंतर काँग्रेसची पाठ मोडली आणि शिवसेना झोपेतनं बाहेरच आलेली नाहीये म्हणत त्यांनी या दोनही पक्षांवर निशाणा साधला. पण कोल्हेंची हीच भाषा काँग्रेस आणि शिवसेना दोनही पक्षांना रुचलेली दिसत नाहीये. अमोलरावांनी आपल्या पक्षाकडे थोडं अधिक लक्ष द्यावं. त्यांच्या पक्षाची काय स्थिती त्यांनी सगळ्यात आधी बघितली पाहिजे. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया आहेत त्यांच्याच मित्रपक्षातल्या अमोल कोल्हेंनी केलेल्या एका विधानाबद्दल. राष्ट्रवादीच्या मेळाव्यात अमोल कोल्हेंनी केलेलं वक्तव्य महाविकास आघाडीत मिठाचा खडा तर टाकणार नाही ना, असा प्रश्न उपस्थित झालाय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची एक महत्त्वाची बैठक नुकतीच मुंबईत पार पडली आणि याच बैठकीत अमोल कोल्हेंनी आपल्याच मित्रपक्षांना कानपिचक्या दिल्याचं पाहायला मिळालं. विधानसभेतल्या पराभवानंतर काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ व्हायला तयार नाही. ठाकरेंची शिवसेना अजून झोपेतून जागी झालेली नाही. मित्रपक्षांच्या अशा वागण्यामुळे विरोधी पक्ष म्हणून वाढण्यास शरद पवारांच्या राष्ट्रवादीला स्कोप आहे. पराभव आधी मनात होतो आणि मग रणांगणात. मरगळ झटका आणि कामाला लागा. तुमच्याकडे लढणारे शरद पवार आहेत. बचेंगे तो और भी लढेंगे हे लक्षात ठेवा, असं म्हणत अमोल कोल्हेंनी स्वपक्षातल्या कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा देतानाच मित्रपक्षांना शाल जोडीतनं लगावले होते. पण अमोल कोल्हेंचं हेच विधान मित्रपक्षातल्या ना काँग्रेसला रुचलं ना शिवसेनेला. तीनही पक्ष आहेत, आपल्या पद्धतीनं काम करतायत. कोल्हेंचं म्हणणं एवढंच सांगतो की अमोलरावांनी आपल्या पक्षाकडे थोडं अधिक लक्ष द्यावं आणि आम्हाला सल्ला जरा थोडा कमी द्यावा. महाराष्ट्रामध्ये बचेंगे तो और भी लढेंगे ही भूमिका कायम शिवसेनेने घेतलेली आहे. याचा अर्थ असा नाही की आम्ही राहिलेलो नाही. आम्ही जमिनीवरच आहोत. बचेंगे वगैरे काही नाही. लढणाऱ्यांचा आमचा पक्ष आहे. आम्ही कधी झुकलो नाही, वाकलो नाही, तुटलो नाही आणि विकलो गेलो नाही. अमोल कोल्हे मोठे नेते आहेत, विचारवंत आहे. त्यांच्याशी मी काय बोलणार. त्यांच्या पक्षाची काय स्थिती त्यांनी सगळ्यात आधी बघितली पाहिजे. महाविकास आघाडीतल्या सुंदोपसुंदीवर सत्ताधाऱ्यांनाही टीकेची आयती संधी मिळाली. शिंदेंच्या शिवसेनेनं अमोल कोल्हेंच्या विधानावरनं ठाकरेंच्या सेनेला जोरदार टोला हाणलाय. उभाठाचं महत्त्व आता संपल्याचं म्हणत त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबत सुद्धा एक मोठा गौप्यस्फोट केला. महाविकास आघाडी टिकणारच नाही. तुम्ही पाहिलं या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये सर्वांनी एकमेकाच्या विरोधात काम केलं, एकमेकाला पाडण्याचं काम केलं आणि आताही त्यांना एकमेकाबरोबर राहण्याची त्यांची मनापासून इच्छा नाही. म्हणून सर्वप्रथम उभाटाने सांगितलं की आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढणार आहोत आणि शरद पवार सुद्धा त्यांच्याबरोबर जायला इच्छुक नाहीत. म्हणून आलबेल वगैरे काही नाही आहे. ते त्यांचं आता कोण कुणाबरोबर जाईल हे तुम्हाला एक महिनाभरात दिसेल. राज्यातल्या पालिकेच्या निवडणुका अगदी तोंडावर आहेत. अगदी तेव्हाच महाविकास आघाडीतल्या कुरबुरी सुद्धा समोर येतात. एकीकडे दोनही राष्ट्रवादीच्या जवळीकीच्या बातम्या चर्चेत आहेत, तर दुसरीकडे ठाकरे आणि भाजपची सलगी भुया उंचावणारी ठरतेय. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना पालिका निवडणुकीत आघाडी म्हणून सामोरं जाणार
की तिघांचे मार्ग वेगळे असणार हे पाहावं लागेल. आणि त्यासाठीच तर एकमेकांची उणीधुणी काढून भविष्यातल्या फुटीसाठी वातावरण तर निर्माण केलं जात नाहीये ना, अशी ही चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरतीये. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यापुढची बातमी बीडमधनं आहे. बीडच्या पवनचक्की खंडणी प्रकरणात सीआयडीच्या हाती काही महत्त्वाचे धागेदोरे लागलेत. विष्णू चाटेच्या मोबाईल फोनवरनं कराडनं आवाडा कंपनीच्या अधिकाऱ्यांना केलेल्या कॉलचे डिटेल सीआयडीला सापडल्याचं कळतंय. त्यामुळे वाल्मिक कराड भोवतीचा कायद्याचा फास आता अधिक घट्ट होण्याची शक्यता आहे. कराडचे कॉल डिटेल सीआयडीच्या हाती. खंडणी प्रकरणाच्या तपासाला आला वेग. खंडणी प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराड भोवती सीआयडीनं हळूहळू कायद्याचा फास आवळायला सुरुवात केली आहे. बीडमधील आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे 2 कोटींची खंडणी मागितल्याचा कराडवर आरोप आहे. या पार्श्वभूमीवर सीआयडीच्या पथकाकडून वेगानं तपास केला जातोय. कराडनं धमकीसाठी केलेल्या फोन कॉलचे डिटेल्स सीआयडी पथकाच्या हाती लागल्याचं खात्रीलायक सूत्रांनी सांगितलं. खंडणी प्रकरणात आरोप असलेले वाल्मिक कराड गेल्या 10 दिवसांपासून सीआयडी कोठडीमध्ये आहेत. त्यांनी ज्या मोबाईलवरून धमकी दिली होती त्या मोबाईलची कॉल रेकॉर्डिंग आता सीआयडीच्या हाती लागलेली आहे. त्यामुळे या प्रकरणात महत्त्वाचा पुरावा हाती आल्यानं खंडणी प्रकरणाचा आरोप आणि या संपूर्ण प्रकरणामधला मुख्य सूत्रधार कोण हे आता या तपासातून समोर येणार आहे. खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन खुले हे आरोपी आहेत. विष्णू चाटेच्या फोनवरून वाल्मिक कराडनं आवाडा कंपनीच्या अधिकाऱ्यांना 2 कोटींच्या खंडणीसाठी धमकवल्याचा आरोप आहे. काम बंद करा, अन्यथा तुमचे हातपाय तोडू. काम चालू ठेवायचं असेल तर 2 कोटी रुपये द्या, असं वाल्मिक कराडनं आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकावल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सुनील शिंदे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर केज पोलिसांनी वाल्मिक कराडसह तिघांवर गुन्हा दाखल केला. आता त्याच धमकीच्या कॉलचे डिटेल्स सीआयडीच्या हाती लागलेत. खरं तर चाटेच्या ज्या मोबाईल फोनवरून कराडनं धमकी दिल्याचा आरोप आहे तो फोन अजून सीआयडीच्या हाती लागलेला नाही. मात्र वाल्मिक कराडचे 3 मोबाईल फोन सीआयडीनं फॉरेन्सिक तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवलेत. तसंच त्याच्या आवाजाचे नमुने घेण्यात आलेत. आता धमकीच्या कॉलचे डिटेल्स सीआयडीच्या हाती लागल्यानं खंडणी प्रकरणात कराडच्या अडचणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान खंडणी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा संबंध काय याचा तपास सीआयडीकडून केला जातोय. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. आणि यानंतर थोडीशी विचित्र बातमी नाशिकमधनं. नाशिकमधल्या निफाड तालुक्यात सध्या भीतीचं आणि दहशतीचं वातावरण दिसतंय. निफाड तालुक्यातील काही भागांमध्ये चक्क भूत दिसलंय अशी अफवा पसरली आणि काही नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालंय. नाशिकच्या निफाड तालुक्यात भूत दिसल्याच्या बातमी पाठीमागचं सत्य नेमकं काय ते आपण पाहूया. नाशिकच्या त्या रस्त्यावरती अवतरली स्त्री. स्त्रीकडून वाहन चालकाला मारहाणीचा दावा. शिरवाडे ते धामोरी भागात भीतीचं वातावरण. अफवांचा बाजार आणि स्त्रीची दहशत. नाशिकमधल्या त्या घटनेचं सत्य काय? वेळ रात्रीची. ठिकाण शिरवाडे ते धामोरी रस्ता. रात्रीच्या वेळी त्या नदीजवळच्या सामसूम रस्त्यावर वाहन चालकाच्या समोर अचानक आली स्त्री. भीतीदायक आणि भयानक अशा या स्त्रीनं चालकाला बेदम मारहाण केली. चालकाच्या पाठीवर त्याचे वळही दिसतायत. नाशिकच्या निफाड तालुक्यात या कहाणीनं सध्या मोठ्या प्रमाणात भीती पसरली आहे. रात्रीच्या वेळी आलेल्या त्या स्त्रीनं केलेली मारहाण पाहून प्रत्येक जण धास्तावलाय. या स्त्रीचे आणि कथित भूताचे फोटो आणि व्हिडिओ देखील व्हायरल होत आहेत. व्हिडिओमधील महिलेच्या बेसूर रडण्यानं काळजात धडकी भरतीये. रात्रीच्या वेळी घराबाहेर पडण्यास लोक घाबरतायत. माझे सर्वांना आव्हान असेल की असा कुठलाही प्रकार शिरवाडे धामोरी परिसरात घडलेला नाही. त्यामुळे यावर कोणीही विश्वास ठेवू नये. ती फक्त एक अफवा आहे किंवा चुकीच्या पद्धतीने व्हायरल केलेला तो व्हिडिओ आहे.
शिरवाडे ते धामोरी रस्त्यावरील या प्रकाराची अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं दखल घेतली. भूत असं काही या जगामध्ये अस्तित्वातच नाहीये. भूत लोकांच्या मनात असतं, त्यामुळे लोकांनी घाबरू नये असं आवाहन अन्निसनं केलंय. हा व्हिडिओ एडिट केलेला आहे, त्याच्यामुळे लोकांनी घाबरून जाऊ नये, अफवावर विश्वास ठेवू नये. लोकांच्या मनातील भूताची भीती निघून जाण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सदर जागी अमावस्येच्या दिवशी राहून दाखवणार आहेत व त्या ठिकाणी प्रबोधनाचा कार्यक्रमही घेणार आहेत. तरी लोकांनी अशा अफवावर विश्वास ठेवू नये. खरं तर सोशल मीडियावरती अशा प्रकारे व्हिडिओ आणि फोटो अनेकदा व्हायरल होतात. बारकाईनं पाहिल्यास ते एडिटेड असल्याचं लक्षात येतं. लोकांच्या भीतीचा फायदा घेऊन हे प्रकार केले जात असल्याचं याआधी देखील समोर आलंय. अन्निसचे कार्यकर्ते अमावस्येच्या रात्री त्याच ठिकाणी जाऊन प्रबोधन करणार आहेत. त्यामुळे लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि मनातली भीती काढून टाकणं गरजेचं आहे. तसंच अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांवर सुद्धा कारवाई करण्याची आवश्यकता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.